बातमी जरांगे पाटील यांच्या संदर्भातली आहे। मनोज जरांगे यांची अंतरवली सराटीत आज पत्रकार परिषद आहे। सकाळी बरोबर 10 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। 15 फेब्रुवारी पासून म्हणजेच उद्यापासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे। या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील काय भूमिका व्यक्त करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडे। सुधाकर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? केवळ 2 तास उरलेले आहेत। बरोबर सकाळी 10 वाजता जरांगे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। नक्कीच लागवी, आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांची आज आंतरवली सराटीमध्ये 10 वाजता बरोबर पत्रकार परिषद होणार आहे। आपण जर पाहिलं तर 15 तारखेपासून ते साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्याने सरकारला दिला होता। त्यानंतर 2 दिवसापूर्वी सरकारनं शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे। त्याचबरोबर शिंदे समिती आता हैदराबाद गॅजेटचा अभ्यास देखील करणार आहे। सरकार देखील या हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करणार आहे। त्यामुळे मराठा समाजाला निश्चितच कुणबी ज्या नोंदी आहेत ते सापडण्यास मदत होईल। त्याचबरोबर मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण भेटू शकते। त्यामुळे मनोज जरांगे यांनी संयम बाळगावा। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं देखील उदय सामंत यांनी मनोज जरांगेंना सल्ला दिला आहे। त्यामुळे मनोज जरांगे आज उद्या ते उपोषण करणार होते साखळी, मात्र त्याच्या आधी आज मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन नक्कीच काहीतरी वेगळी घोषणा करू शकतात। उद्याचं जे साखळी उपोषण आहे ते थांबवू शकतात असं देखील बोललं जात आहे। आपण जर पाहिलं तर आता काही वेळातच त्यांची पत्रकार परिषद होणार असून आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला कळेल जरांगे पाटलाची भूमिका काय आहे ते आपल्याला आणि राज्याला कळण्याची कळेल। लागवीजी, निश्चित। सुधाकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।